तर काल मी दक्षूला मिक्स पालक भाजी आणि चपाती दिली होती. तर भाजी कशी बनवली होती ते सांगते. पण जेव्हापासून दक्षूला 9 मंथ स्टार्ट झाला होता तेव्हापासून त्याच्या हातामध्ये मी थोडीशी चपाती द्यायची आणि मग वरती 10-12 दिवस झाल्यावर मी त्याला अशी भाजी चपाती सुद्धा द्यायला चालू केलं होतं. तर आता इथे 5-6 पालकची पानं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले. एक छोटा बटाटा आणि गाजर त्याचे सुद्धा वरचे साल काढून ते कट करून घेतलं. आता ह्या 3 इन्ग्रेडियंट मध्ये ना 2 चमचे मी मूग डाळ घेतली. एका कुकर मध्ये थोडंसं तूप घातलं, जिरे, मोहरी, 2 लसणाच्या पाकळ्या घातल्या. आता 1 मिनिटभर हे परतलं की त्यामध्ये बारीक कट केलेली पालक घातली आणि बाकीचे जे 3 इन्ग्रेडियंट होते ते स्वच्छ 3 पाण्याने धुवून त्यामध्ये ऍड केले. मस्त मिक्स करून घेतलं. थोडीशी हळद ऍड केली. आता तुम्ही जर 1 वर्षाच्या पुढच्या बाळांसाठी बनवत असाल तर थोडंसं मीठ ऍड करा. मग हवं तेवढं पाणी ऍड केलं आणि याच्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता शिट्ट्या होतात तोपर्यंत मग आमच्या सगळ्यांसाठी इथे मी चपात्या बनवायला घेतल्या. आता कधी कधी ना मी त्याला दूध चपाती सुद्धा देते. तर बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की तू फॉर्म्युला मिल्क यूज करते की काऊ मिल्क. तसं मी त्याला ना दूध चपाती जर द्यायची असेल तर मी त्याला काऊ मिल्क यूज करते. इतर वेळेस मी त्याला असं सिंपल दूध कधीच नाही दिलेलं. बाकी चपाती सोबत खायचं असेल तर तेव्हाच देते मी त्याला. आता इथे कुकर थंड होते तोपर्यंत चपाती सुद्धा मस्त बारीक कुस करून घेतली आणि कुकर मध्ये हे सगळं स्मॅश करून घेतलं. एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि गाजर आणि बटाट्यामुळे ना याला थोडासा स्वीटनेस येतो, त्यामुळे दक्षू खूप आवडीने खातो. बाकी तुम्ही चपाती मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता, पण असे गरम चपातीच मी बनवत असते. जेव्हा कधी अशी गरम चपाती बनवलेली असते ना तेव्हाच दक्षूला असं काहीतरी भाजी चपाती किंवा दूध चपाती देत असते. मस्त त्यामध्ये भाजी टाकून मिक्स करून घेतलं. खूप हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करा. बाकी तुमच्या बाळाला कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडते ते मला ह्या व्हिडिओला कमेंट करा. चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.